सिन्नर शहरात बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी घरोघरी लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले। सर्वत्र जल्लोषमय वातावरण असताना लाडक्या गणरायाच्या स्वागताला रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान वरुण राजाने देखील हजेरी लावली। सुरुवातीला कमी प्रमाणात होत असलेल्या पावसाने रौद्र रूप धारण केले। सुमारे 3 ते 3.5 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सरस्वती नदी तुडुंब भरून वाहत असल्याने खासदार पुलावरून मार्गक्रमण करणे अवघड झाल्याने सिन्नर नगर परिषद प्रशासनाने तात्काळ पहाटे जेसीबीच्या साहाय्याने तुंबलेली नदी पुन्हा प्रवाहित केली। बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सर्वत्र गणरायाच्या आगमनाची धूम सुरू होती। सायंकाळपर्यंत घराघरात व सार्वजनिक मंडळात देखील विधिवत प्रतिष्ठापना करून गणरायाचे स्वागत करण्यात आले। भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। त्यातच रात्री 9 ते 9:30च्या सुमारास वरुण राजाने जोरदार हजेरी लावली। भाविकही गणरायाच्या स्वागताला वरुण राजाने हजेरी लावली असल्याची भावना व्यक्त करत होते। मात्र काही वेळातच वरुण राजाने रौद्र रूप धारण केले व मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सुमारे 3-3.5 तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागातून वाहणारी सरस्वती नदी तुडुंब भरून खासदार पुलावरून वाहू लागली। त्यामुळे येथून प्रवास करणे जिगरीचे झाले होते। पाणी प्रवाहित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईपात घाण कचरा अडकल्याने नदी तुडुंब भरून रस्त्यावरून पाणी वाहायला लागले। त्यामुळे सकाळी शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अडचण निर्माण झाली। त्यामुळे त्यांनी माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ सिन्नर नगर परिषदेच्या सफाई अधिकारी यांना संपर्क करून जेसीबीची मागणी केली। सिन्नर नगर परिषदेच्या सफाई विभागाने देखील तात्काळ खासदार पुलावरून वाहतूक बंद करत नदीवरील वाढलेले गवत व घनकचरा बाजूला करत तुंबलेल्या सरस्वती नदीला पुन्हा प्रवाहित केली व नदीतील गवत ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले। या कामी नागरिकांनी सिन्नर नगर प्रशासनाचे आभार मानले। एसएन न्यूजसाठी समाधान आव्हाड। काल सिन्नर शहरामध्ये सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस झाला व सर्वच नद्या तुडुंब पाण्याने वाहू लागल्या। त्यात आपल्या सिन्नर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली नाशिक वेस लगत सरस्वती नदी आहे। त्या नदीमध्ये खूप प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता। त्याचवेळी आजूबाजूला असलेली घाण कचरा या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी यांनी सकाळी येऊन सर्व कचरा काढण्याचं जे काम केलं, त्यांनी जी मेहनत घेतली खूप चांगल्या प्रकारे काम करत होते। आणि त्यांनी अजून एक महत्त्वाचं असं की त्यांनी जे आजूबाजूला नदीपात्रालगत जे घरं आहे या घरांनासुद्धाही कोणत्या प्रकारची इजा होऊन नाही दिली, हे पण खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळं जे नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी असतील, नगरपालिका प्रशासन असेल, यांचं मी नाशिक वेस मित्रमंडळाकडून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असंच चांगलं काम करत राहा अशा शुभेच्छा देतो।